बघा आपण काल काय केलं होतं माहिती आहे का, काल आपण लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ 1 फाइंड आउट केला होता. कशा प्रकारे फाइंड आउट करतात, हे जे फॉर्म्युले आपल्याला या ठिकाणी दिसतात हे फॉर्म्युले आपल्याला काय करायचे, प्रूव्ह करायचे बाय डेफिनेशन ऑफ लॅपलास ट्रान्सफॉर्म. ओके, काल आपण बघितलं होतं 9 मिनिटाचं लेक्चर मी टाकलं होतं काल. लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ 1 इज इक्वल टू काय होता, आपल्याला 1/s मिळाला होता. ओके, आता त्यासमोर लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ कुठलाही कॉन्स्टंट जर असेल तर त्याचा लॅपलास ट्रान्सफॉर्म कशा प्रकारे आपल्याला फाइंड आउट करता येते, म्हणजे हा जो पहिला फॉर्म्युला आहे तो यूज कसा होते ते आपण बघू. आणि त्यानंतर लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ e⁻at याला आपण काय करू, सिम्प्लिफाय करू. ओके, बघा सपोज मित्रांनो मला लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ 3 जर विचारलं, लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ 3, तर मी काय करणार माहिती आहे का, हा 3 बाहेर घेणार आणि लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ काय घेणार 1, कारण की 1 × 3 म्हणजे काय मिळते, 3च मिळते. 3 कॉन्स्टंट बाहेर घेतलात, लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ काय घेणार 1. आणि काल आपण काढलं लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ 1 इज इक्वल टू काय मिळते, 1/s मिळते. म्हणजे हा 3 ॲज इट इज आणि लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ 1 काय मिळणार मला, 1/s मिळणार बाळांनो. काय मिळणार, 1/s. म्हणजे फायनली मला 3 काय मिळणार, s मिळणार. काय मिळणार, 3/s मिळणार. आलं लक्षात मित्रांनो. याला आपण डायरेक्टली पण यूज करू शकतो. त्यासाठी मी फॉर्म्युला नंबर 2 या ठिकाणी तुम्हाला लिहून दिला आहे, लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ k इज इक्वल टू k/s. काय लिहून दिला आहे, लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ k इज इक्वल टू k/s. म्हणजेच आता या ठिकाणी 3चा डायरेक्ट लॅपलास ट्रान्सफॉर्म काय मिळणार, 3/s. सपोज मला लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ 4 जर पाहिजे असता तर काय मिळाला असता, 4/s मिळाला असता, लाईक धिस. ओके, अशा प्रकारे आपण फॉर्म्युला नंबर 2 आणि फॉर्म्युला नंबर 1चा काय करू शकतो, यूज करू शकतो. ओके मित्रांनो, मग आता आपल्याला काय करायचं आहे, e⁻at याचा लॅपलास ट्रान्सफॉर्मचा फॉर्म्युला आपल्याला प्रूव्ह करायचा आहे. कशा प्रकारे मिळाला, त्यासाठी आपण लॅपलास ट्रान्सफॉर्मची डेफिनेशन काय करणार आहोत, या ठिकाणी यूज करणार आहोत. ओके, पण काय दिलं आपल्याला, f(t) इज इक्वल टू e⁻at. काय दिलं आपल्याला, f(t) इज इक्वल टू e⁻at. मग आपण म्हणणार बाय डेफिनेशन ऑफ लॅपलास ट्रान्सफॉर्म. काय म्हणणार आपण, बाय डेफिनेशन ऑफ लॅपलास ट्रान्सफॉर्म. बाय डेफिनेशन ऑफ लॅपलास ट्रान्सफॉर्म. मग काय म्हणते डेफिनेशन लॅपलास ट्रान्सफॉर्मची, लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ f(t), लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ f(t) is equal to integration of 0 to infinity e⁻ st f(t) into dt. ओके, ही आहे डेफिनेशन ऑफ लॅपलास ट्रान्सफॉर्म. पण यामध्ये काय करायचं मित्रांनो, ज्या ज्या ठिकाणी आपल्याला काय दिसते, f(t) दिसते, ज्या ज्या ठिकाणी आपल्याला काय दिसते, f(t) दिसते, त्या ठिकाणी आपण f(t) ची जी व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे e⁻at, ही व्हॅल्यू काय करणार आपण त्या ठिकाणी पुट करणार आहोत. ओके, मग बघा आता या ठिकाणी आपल्याला काय मिळते, लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ f(t) च्या जागेवर काय येणार, e⁻at. त्यानंतर इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 0 टू इन्फिनिटी e⁻ st. आणि पुन्हा या f(t) च्या जागेवर काय मिळणार मित्रांनो, e⁻at मिळणार. ओके, इंटू dt. आता बघा काही रूल तुम्ही शिकलेले आहेत मित्रांनो 7th 8th स्टँडर्डला, a⁻m इंटू a⁻n इज इक्वल टू असते a⁻m प्लस n. या रूलनुसार जर आपण विचार केला या ठिकाणी तर e⁻st आणि e ची पॉवर काय दिसते आपल्याला, 80 दिसते, बरोबर आहे का. मग हा -st आणि 80 ही पॉवर आता m आणि n ची काय करते, जागा घेते. आणि या ठिकाणी e काय, या ठिकाणी बेस आहे. ओके, म्हणजे a⁻m इंटू a⁻n इज इक्वल टू a⁻m प्लस n. हा रूल काय करायचा आपल्याला या ठिकाणी यूज करायचा आहे. म्हणजेच मित्रांनो हे इंटिग्रेशन ऑफ 0 टू इन्फिनिटी आणि याला काय करू शकतो, इंडायसिसच्या रूल नुसार आपण e⁻ या दोघांची काय करणार, ऍडिशन. त्यामध्ये सुद्धा t काय निघतो, कॉमन. मग t ला कॉमन जर काढलं मित्रांनो तर काय राहते या ठिकाणी, -s प्लस a. काय राहते मित्रांनो, -s प्लस a. ओके, आणि हा dt ॲज इट इज. आता काही मुलांना प्रश्न पडला असेल, सर आमचं इंटिग्रेशन तर काही व्यवस्थित झालेलं नाही, मग या ठिकाणी इंटिग्रेशन अप्लाय करायचं. तर बघा कशा प्रकारे इंटिग्रेशन अप्लाय करायचं, तर तुम्ही कधीतरी शिकले असाल e⁻ax प्लस b इंटू dx याचं जर आपल्याला इंटिग्रेशन घ्यायचं असेल मित्रांनो तर हा e⁻ax प्लस b ॲज इट इज येत असतो आणि डिवाइडमध्ये या ax प्लस b चा काय घेत असतो आपण, डेरिव्हेटिव्ह घेत असतो. बस या रूलनुसार याचं इंटिग्रेशन काय करायचं आपल्याला, सिम्प्लिफाय करायचं आहे. ओके, बघा इथे e⁻ax प्लस b आहे, इथे सुद्धा e⁻ हा कॉन्स्टंट इंटू t आहे. ओके, त्यानुसार बघा काय इंटिग्रेशन मिळते तर e⁻ -s प्लस a इंटू t ही टर्म ॲज इट इज मिळाली.
आणि डिवाइडमध्ये या ax प्लस बीचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे मायनस एस प्लस ए इंटू टी याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला अपॉनमध्ये घ्यायचा आहे आणि तो मिळतो मित्रांनो मायनस एस प्लस ए. ओके, ब्रॅकेट कंप्लीट आणि लिमिट दिलं होतं आपल्याला 0 टू इन्फिनिटी, म्हणून या ठिकाणी आपण लिमिट घेणार 0 टू इन्फिनिटी. काय मित्रांना प्रश्न पडला असेल, सर मायनस एस प्लस ए इंटू टी याचा डेरिव्हेटिव्ह मायनस एस प्लस ए का आला? कारण की मित्रांनो तुम्ही कधीतरी शिकलाय डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट इंटू एक्स, एक्स ना एक्सला डिफरन्शिएट करतो. ओके, या ठिकाणी काय कॉन्स्टंट आहे म्हणून याचा डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंट मिळत असते. आलं लक्षात मित्रांनो? सेम कंडिशन हा मायनस एस प्लस ए काय कॉन्स्टंट आहे आणि टी काय व्हेरिएबल, आणि विथ रिस्पेक्ट टू काय घेतो आपण टी. इथे विथ रिस्पेक्ट टू एक्स होता, एक्स व्हेरिएबल होता म्हणून के एक्सचा डेरिव्हेटिव्ह के आला. तसाच हा कॉन्स्टंट इंटू टीचा विथ रिस्पेक्ट टू टी काय मिळणार कॉन्स्टंट मिळणार, म्हणून या ठिकाणी आपण तो कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह घेतला. आता अजून तुम्ही मित्रांनो इंटिग्रेशन ऑफ ए टू बी लिमिट असेल आणि या ठिकाणी एफ डॅश ऑफ एक्स दिला असेल डी एक्स असेल तर तुम्ही याला इंटिग्रेशन घेतल्यानंतर एफ डॅश ऑफ एक्सचं इंटिग्रेशन काय असते एफ ऑफ एक्स असते. ओके, समजा फक्त इमॅजिन करा आणि इथं लिमिट दिलं ए टू बी लिमिट दिलं. ओके, मग याला कसं सोडवायचं हे तुम्ही इंटिग्रेशन नावाच्या चॅप्टरमध्ये कधीतरी शिकले असाल. ओके, कुणी 11-12 मध्ये शिकला असेल, कुणी डिप्लोमामध्ये शिकला असेल. नसेल माहिती तर मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो. पहिले अप्पर लिमिट पुट करायचं एक्सच्या जागेवर म्हणजे एफ ऑफ बी मायनस आता लोअर लिमिट पुट करायचं एफ ऑफ ए. ओके, अशा प्रकारे आपण इंटिग्रेशनला सॉल्व करतोय. कळालं का? डिफायनाइट इंटिग्रलला. बस सिमिलरली मित्रांनो या ठिकाणी ज्या ठिकाणी टी दिसतो त्या ठिकाणी अप्पर लिमिट पुट करायचे मायनस पुन्हा लोअर लिमिट पुट करायचे टीच्या जागेवरती. बघा आता कसं, तर इज इक्वल टू काय मिळते मित्रांनो आपल्याला या ठिकाणी ई टू द पॉवर मायनस एस प्लस ए आणि इंटू काय मिळणार इन्फिनिटी डिवाइड बाय मायनस एस प्लस ए. ओके, त्यानंतर मायनस आता लोअर लिमिट पुट करायचं ई टू द पॉवर मायनस एस प्लस ए आणि लोअर लिमिट टीची व्हॅल्यू किती मित्रांनो 0 डिवाइड बाय मायनस एस प्लस ए. हे झालं अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. आता या ठिकाणी इन्फिनिटी जेव्हा पुट करतो तर ईच्या पॉवरमध्ये जर इन्फिनिटी येत असेल म्हणजे लिमिट इन्फिनिटी असेल तर त्यावेळेस त्याची व्हॅल्यू काय असते मित्रांनो 0 असते. हा मायनस आता ह्या दोघांमधलं जर मी मायनस कॉमन काढलं, कोणत्या दोघांमधून? या दोघांमधून. बघा याची व्हॅल्यू काय झाली 0, कारण ई टू द पॉवर इन्फिनिटी जर आला तर याचा आन्सर काय मिळते 0, कारण लिमिट काय यूज केला या ठिकाणी इन्फिनिटी. म्हणून लक्षात ठेवा ईच्या डोक्यावर इन्फिनिटी आला म्हणजे लिमिट या ठिकाणी टीची व्हॅल्यू आपण इन्फिनिटी यूज केले म्हणजे लिमिट इन्फिनिटी होतं, म्हणून ह्याची व्हॅल्यू काय झाली 0 झाली. 0 अपॉन एनी व्हॅल्यू इज इक्वल टू काय होतं मित्रांनो 0 होतं. हा मायनस ॲज इट इज घेतला. या ठिकाणी हा जर 0 आपल्याला दिसतोय 0 इंटू एनी कॉन्स्टंट इज इक्वल टू काय होणार 0, म्हणजे या ईच्या पॉवरमध्ये सुद्धा काय आला मित्रांनो 0 आणि एनी व्हॅल्यू रेस टू पॉवर 0 इज इक्वल टू काय असतं 1 असते, म्हणजे ईच्या पॉवरमध्ये 0 आला त्याची सुद्धा व्हॅल्यू काय मिळणार 1 मिळणार आहे, म्हणून हा 1 ॲज इट इज. आणि या खालच्या दोघांमधून मायनस साईन कॉमन जर काढला मित्रांनो तर इथं काय होणार प्लस एस होणार आणि या प्लसचा काय होणार मायनस ए होणार. फायनली बघा मित्रांनो हा मायनस मायनस काय झाला प्लस झाला, म्हणजे 0 प्लस 1 अपॉन एस मायनस ए, म्हणजे फायनल आन्सर मिळते आपल्याला 1 अपॉन एस मायनस ए. इट इज द लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ ई टू द पॉवर ए टी. हा कुणाचा लॅपलास ट्रान्सफॉर्म मिळाला मित्रांनो ई टू द पॉवर ए टीचा. आले का लक्षात? सिमिलरली अशाच प्रकारे आपण ई टू द पॉवर मायनस ए टीचा सुद्धा फाइंड आउट करू शकतो. आले का लक्षात? व्हिडिओला पॉज करायचंय आणि याला काय करायचंय नोट डाऊन करून घ्यायचंय. कोणाला काही डाऊट्स आले तर व्हॉट्सअप नंबर तुमच्याकडे आहेच, व्हॉट्सअपवरती तुम्ही डाऊट विचारू शकता. ओके, किंवा ॲप्लिकेशनवरती सुद्धा तुम्ही मला मेसेज सेंड करू शकता. ओके मित्रांनो, यानंतर आपण पुढचा फॉर्म्युला प्रूव्ह करणार आहोत. तुमचं नोट डाऊन करून झालं असेल व्हिडिओला पॉज करून. ओके, नेक्स्ट फॉर्म्युला बघणार आहोत मित्रांनो. आता आपण ई टू द पॉवर मायनस ए टीचा. ओके, बघा सिमिलर क्वेश्चन आहे, फक्त त्या ठिकाणी काय घेतोय मित्रांनो ई टू द पॉवर मायनस ए टी. काय घेतो ई टू द पॉवर मायनस ए टी. ओके, फॉर्म्युला नंबर 4 सिमिलर आहे, त्यामध्ये काही चेंजेस नाही आहे. मग काय करणार मित्रांनो एफ ऑफ टी इज इक्वल टू ई टू द पॉवर मायनस ए टी बाय डेफिनेशन ऑफ लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ एफ ऑफ टी. लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ एफ ऑफ टी इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 0 टू इन्फिनिटी ई टू द पॉवर मायनस एस टी एफ ऑफ टी इंटू काय मिळते आपल्याला
dt. तर काय करणार मित्रांनो आपण या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी f ऑफ t दिसतो त्या त्या ठिकाणी काय पुट करणार आपण e टू द पॉवर मायनस at पुट करणार. म्हणजे काय मिळणार इथं लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ e टू द पॉवर मायनस at इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 0 टू इन्फिनिटी e टू द पॉवर मायनस st आणि पुन्हा या f ऑफ t च्या जागेवर काय येईल रे मित्रांनो e टू द पॉवर मायनस at. ओके, सेम फॉर्म्युले अगोदर जे यूज केले तेच यूज करायचे. आता तुम्हाला थोडे थोडे आठवायचे मित्रांनो. e टू द पॉवर एनी व्हॅल्यू इंटू e टू द पॉवर एनी व्हॅल्यू काहीतरी एक व्हॅल्यू दिली म्हणजे इंडायसेसचा रूल लागू होईल. आत्ताच सांगितलं होतं मी a टू द पॉवर m इंटू a टू द पॉवर n इज इक्वल टू a टू द पॉवर m प्लस n. करेक्ट आहे. ओके, बघा याच्या रूलनुसार काय येईल रे सांगा रे बाळांनो, आठवत असेलच तुम्हाला. आता करा. दोघांचा बेस सारखा आहे, इथे दोघांचा बेस सारखा आहे, बेस एकदाच घेतला, इथे सुद्धा बेस एकदाच घेणार. पॉवरची काय केली ॲडिशन, इथे सुद्धा पॉवरची ॲडिशन करणार मायनस st मायनस at. पण एक जर विचार केला तर या दोघांमधून t पण कॉमन निघतो आणि मायनस पण कॉमन निघतो. मग आपण t आणि मायनसला कॉमन काढू. मायनस कॉमन काढला, इथे राहणार यस आणि इथे काय येणार प्लस ए आणि दोघांमधला टी सुद्धा कॉमन काढला आणि इथे हा dt ॲज इट इज. ओके, सगळ्यांना कळालं असेल. आत्ताच एक आपण इंटिग्रेशनचा रूल लागू केला होता मित्रांनो, इंटिग्रेशन ऑफ e टू द पॉवर ax प्लस बी इंटू dx. तर याचं इंटिग्रेशन कसं घ्यायचं सांगितलं मी, e टू द पॉवर ax प्लस बी ॲज इट इज आणि अपॉन मध्ये काय घ्यायचा याचा ax प्लस बी चा डेरिव्हेटिव्ह आणि ax प्लस बी चा डेरिव्हेटिव्ह काय मिळते मित्रांनो ddx ऑफ ax प्लस बी. ओके, जर डेरिव्हेटिव्ह काढून घेतला तर ax चा a आणि b चा 0 मिळते. ओके मित्रांनो, त्यानुसार आपण याला सॉल्व्ह करणार म्हणजे काय मिळणार मित्रांनो, इंटिग्रेशन ऑफ 0 टू इन्फिनिटी इंटिग्रेशन जर घेतलं तर e टू द पॉवर मायनस इन ब्रॅकेट s प्लस a इंटू टी डिवाइड बाय हा मायनस इन ब्रॅकेट s प्लस a आणि लिमिट आहे मित्रांनो आपल्याकडे 0 टू इन्फिनिटी. आत्ताच या ठिकाणी मागच्या क्वेश्चन मध्ये मी सांगितलं होतं लिमिट कशा प्रकारे अप्लाय करायचे. त्यानुसार आपण या ठिकाणी पहिले अप्पर लिमिट आणि नंतर लोअर लिमिट अप्लाय करू मित्रांनो. म्हणजेच बघा जर मी अप्पर लिमिट अप्लाय करतो तर काय मिळते बघा, ज्या ठिकाणी टी आहे टीच्या जागेवरती पहिले इन्फिनिटी ठेवायचा आणि आपल्या पूर्ण टर्म मध्ये एकाच ठिकाणी टी आपल्याला दिसतो. तर या ठिकाणी टीच्या जागेवरती अप्पर लिमिट आपण इन्फिनिटी ठेवलं मित्रांनो तर काय मिळणार, ईच्या पॉवरमध्ये येणार इन्फिनिटी. आणि मी तुम्हाला मागच्या क्वेश्चन मध्ये सांगितलं ईच्या पॉवरमध्ये जर इन्फिनिटी येत असेल तर त्याला काय कन्सिडर करायचंय 0 घ्यायचंय. मग 0 अपॉन एनी व्हॅल्यू इज इक्वल टू काय मिळणार 0. त्यानंतर काय आहे मायनस साईन. आता लोअर लिमिट पुट करायचे म्हणजे टीच्या जागेवर जर आपण 0 घेतला तर 0 इंटू ही व्हॅल्यू काय मिळणार 0 म्हणजे ईच्या पॉवरमध्ये काय येणार 0 आणि एनी व्हॅल्यू रेस टू पॉवर 0 इज इक्वल टू काय असतं मित्रांनो 1. म्हणजे टीच्या जागेवर जर 0 ठेवला तर 0 इंटू हा ब्रॅकेट काय मिळणार 0 म्हणजे e टू द पॉवर 0 होणार आणि एनी व्हॅल्यू रेस टू पॉवर 0 इज इक्वल टू काय मिळते 1. म्हणून इथे काय घेणार मित्रांनो आपण 1 आणि अपॉन मध्ये ॲज इट इज जी टर्म आपल्याला दिलेली आहे मायनस इन ब्रॅकेट s प्लस a. ओके, फायनली बघा हा 0 मायनस मायनस काय होणार प्लस म्हणजे 0 प्लस 1 अपॉन s प्लस a. फायनली 1 अपॉन काय राहणार आपल्याकडे s प्लस a. 0 जर त्यामध्ये ॲड केला तर म्हणजे लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ e टू द पॉवर मायनस at इज इक्वल टू मिळते मित्रांनो आपल्याला 1 अपॉन s प्लस a. काय मिळते 1 अपॉन s प्लस a. आलं का लक्षात इथपर्यंत? ठीक आहे. यानंतरचे जे दोन क्वेश्चन आहेत साइन एटी आणि कॉस एटी, साइन एटी आणि कॉस एटी. तर या ठिकाणी काय करणार आपण साइन एटीला आणि कॉस एटीला आपल्याला काय करायचं सिम्प्लिफाय करायचं आहे. तर व्हिडिओला एकदा पॉज करा आणि त्यानंतर याला काय करायचं नोट डाऊन करून घ्यायचं आहे. ओके, व्हिडिओला पॉज करून नोट डाऊन करून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन सांगतो तुम्हाला पुन्हा. झाला, व्हिडिओला पॉज करून तुम्ही नोट डाऊन करून घेतला असेल मित्रांनो. यानंतर पुढचा आहे लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ साइन एटी. पुढचा कोणता आहे लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ साइन एटी. बघा लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ साइन एटी जो आहे त्याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. त्यासाठी काही बेसिक फॉर्म्युल्यांचा यूज या ठिकाणी होणार आहे. ओके, ते बेसिक फॉर्म्युले मी तुम्हाला एकदा नोट डाऊन करून देतो. ते दोन फॉर्म्युले तुम्हाला या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायचे आहेत मित्रांनो. ठीक आहे. इंटिग्रेशन ऑफ
ई टू द पॉवर ए एक्स इंटू साइन ऑफ बी एक्स इज इक्वल टू 1 मिनिट थोडं अलीकडच्या साईडला घेतोय. इंटिग्रेशन ऑफ ई टू द पॉवर ए एक्स इंटू साइन ऑफ बी एक्स डी एक्स इज इक्वल टू अँड इंटिग्रेशन ऑफ ए एक्स कॉस ऑफ बी एक्स इंटू डी एक्स इज इक्वल टू. हे दोन फॉर्म्युले तुम्हाला नोट डाऊन करून घ्यायचे आहेत मित्रांनो. आठवते का कुणाला हे दोन फॉर्म्युले आठवत असतील तर तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता. ओके, बघा काय येणार या ठिकाणी ई टू द पॉवर ए एक्स अपॉन ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इन ब्रॅकेट इंटिग्रेशन ऑफ ए टू द पॉवर ए एक्स अपॉन सॉरी ई टू द पॉवर ए एक्स अपॉन ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर साइन ऑफ बी एक्स. म्हणजे हे जे इंटिग्रेशनचे फॉर्म्युले आहेत हे आपल्याला वापरायचे आहेत दोन्हीचे दोन्ही. तर ई टू द पॉवर ए एक्स अपॉन ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. एक मिनिट व्हिडिओ पॉज कर.